माणसं उठली आम्ही शांत बसलो की नाही? मी काय म्हणत आहे तुम्हाला? मी या माणसाला बोलत आहे, ऐका, मी या माणसाच्या कर्तव्याबद्दल बोलत आहे. त्यात कोणी काय बोलायची काय गरज आहे का? बोलणे साहेब, हा माणूस मला पुढच्या 2 दिवसात निलंबित पाहिजे. मी आता ऐकणार नाही. तुम्हाला 1दा 2दा 4दा 10दा चान्स दिले. ग्रामसभा काय आमच्या ह्याच्यावरती बसवायला गेली का? याला जर काहीच माहित नाहीये तर 100 वेळा 1दा चान्स दिला, 2, प्रत्येक वेळेस हा माणूस कर्तव्यात कसूर करतोय. विद्युतीकरण 2,66,790 रुपये दलित वस्तीमध्ये. हे मला रस्ता कुठं झाला ते सांगा, लोकेशन मी लिहून घेतोय. तुम्ही म्हणलात लिहून घ्या. याचं लोकेशन सांगा, कुठं खर्च केलाय 10 लाख. लगेच पळू नका पुढं, कुठं नाही जायचं दिवस आहे आपल्याला. हा, निलंबित करा म्हणे या माणसाला. काय बोकांनी बसायला गेलाय गावाच्या? ग्रामसेवक केलाय. कुठे घेतलाय? कोणत्या दलित? 2021-22 ला थांबा काका, 2021-22 ला माजी उपसरपंचाच्या घरासमोर रस्ता झाला. त्या रस्त्याचं हे काम आहे. माझ्याकडे कागद आहे, बोलताना जरा व्यवस्थित बोला, म्हणजे सांगताना माहिती चुकीची सांगू नका. सगळ्यात पहिली माझी मागणी आहे की या माणसावरती कारवाई का होत नाही? याला नेमकं कोणाचं अभय आहे? आणि यांना काहीच येत नसताना यांना पद नेमकं कशा पद्धतीनं भेटलं? सगळ्यात पहिली मागणी की बाबा आमच्या गावामध्ये प्रश्न विचारल्यानंतर या व्यक्तीकडे उत्तरच नसतात. दुसरी गोष्ट, आजची ग्रामसभा ही जमा खर्च सांगण्यासाठी होती, मग संपूर्ण जमा खर्च का सांगण्यात आला नाही?